तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता साक्षी आता चैतन्याला म्हणत असते की अर्जुन आणि सायली हे आयडियल कपल आहेत आणि ते दोघांची जोडी एकमेकांसाठी खूपच छान आहे. ते आता चैतन्य आता साक्षीला म्हणत असतो की आयडियल कपल ते तर खरेखुरे कपलसुद्धा नाही आहे. तर आता साक्षी आता चैतन्याला म्हणते की म्हणजे काय. तेव्हा आता चैतन्य आता साक्षीला सांगतो की अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट बेसिक्सवर लग्न झालेलं आहे आणि त्या दोघांनी एकमेकांच्या सोयीसाठी लग्न केलेलं आहे आणि ते दोघंजणं एक खरेखुरे कपल नाही आहे आणि त्यांचं लग्न हे सर्व काही खोटं आहे. हे सर्व काही आता सत्य चैतन्य आता साक्षीला सांगून टाकतो. आता खूपच मोठा आता सत्य हे साक्षीला अर्जुन आणि सायलीबद्दल माहिती पडतं. आता इकडे अर्जुन आणि सायली हे बोलत असते तेव्हा आता अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की मिस सायली हे क्रिमिनल असतात ना, ते आपले पुरावे हे कधीच नष्ट करत नाही आणि ते पुरावे हे त्यांच्याजवळच असतात. तेव्हा आता सायली आता अर्जुनला म्हणत असते की मग सर साक्षीविरुद्ध आपल्याला पुरावा हा तिच्या घरूनच मिळतील. तेव्हा आता अर्जुन आता सायलीला म्हणतो की मग आपण ते तसं काय करावं. तेव्हा आता सायली आता अर्जुनला म्हणत असते की आपल्याला साक्षीविरुद्ध पुरावा हे तिच्या घरून मिळतील आणि आपल्याला तिच्या घरी जावं लागेल तेव्हा तो पुरावा आपल्याला मिळतील. तर आता मग आपण तो पुरावा आपण चैतन्याला दाखवून साक्षीकडून आपण चैतन्याला आपण बाहेर काढू शकतो असं आता सायली आता अर्जुनला म्हणत असते. ते आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार. आता कसं अर्जुन आणि सायली हे साक्षीकडे जाऊन साक्षीविरुद्ध पुरावा हा गोळा करतील आणि चैतन्याला तो दाखवून चैतन्याला साक्षीच्या तावडीमधून काढणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे. तर बघत राहा. ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.